आणि क्रिकेटमधली एक रोमांचकता आपण पाहणार आहोत। या स्पर्धेची खासियत मित्रांनो ही आहे की पहिल्या दिवसापासून प्रत्येक सामना हा आपल्याला अतिशय पाहायला मिळतोय, रोमहर्षक पाहायला मिळतोय। आणि आता मात्र सेकंड राऊंडचा एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये षटक क्रमांक पहिले घेऊन येतो गोलंदाज नागेश मोरे, स्ट्राइक एंडला फलंदाज आहे निनाद आणि नॉन स्ट्राइकला आहे प्रसाद। अशी जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय। आपण अगोदरच्या सामन्यामध्ये विचार केला तर जय हनुमान कार्ले संघानं प्रथमतः ओमकारला सलामीला पाठवलं होतं, परंतु या ठिकाणी चेंजेस पाहायला मिळतात मित्रांनो। आयुष्य म्हटलं किंवा क्रिकेट म्हटलं चेंजेस फार महत्त्वाचे आहेत, कारण आपण चेंजेस केले तरच पुढे जाऊ शकतो। वलटो मैदानाकडे सामना स्टार्ट होतोय, लेट्स प्ले। पहिल्याच चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत जबरदस्त झेल। आणि ज्या खेळाडूने अगोदरच्या सामन्यामध्ये एक तडाखेबंद फलंदाजी केली होती तोच खेळाडू आत्ता मात्र कोणत्याही प्रकारची धाव न घेता डकआउट स्वरूपात जय हनुमान कार्ले संघाचा मात्र तंबूत परततोय। धन्यवाद। मंचावर उपस्थित मनोज भोपी यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। स्पर्धा कुठेही असू द्या मित्रांनो, आपली उपस्थिती नेहमीच दर्शवित असतात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दानशूर व्यक्तिमत्व आहे, लक्षात घ्या। हा मात्र हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, जस्ट फ्लिक केलेला आहे, त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र चांगलं कव्हर पाहायला मिळतो, हे सुद्धा शिकण्यासारखं आहे। अगदी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून या ठिकाणी मिस्टेक पाहायला मिळाली, चेंडू मात्र पुढे गेला होता, परंतु वेळीचा आधार शॉर्ट फाइंडिंगला असलेला खेळाडू त्याने लगेच त्याला बॅकिंग केलं, कव्हर केलं आणि ज्या एक्स्ट्रा धावा जाणार होत्या त्या मात्र या ठिकाणी वाचवलेल्या आहेत। धावा वाचवणं फार गरजेचं आहे। क्रिकेटमध्ये आपण बरेचसे सामने पाहतो एका धावेसाठी हारत असतात, आणि आता मात्र या ठिकाणी एक संघर्ष त्याचप्रमाणे जिद्द पाहायला मिळते, ते म्हणजेच लोणारे संघाची। आता मात्र या चेंडूवरती जोरकस प्रहार पाहायला मिळतो, चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे आणि मात्र आता जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। सात धावा आलेल्या आहेत। ओमकार पाटील ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो, ज्याची ती आक्रमक भूमिका असते, ज्याची ॲग्रेसिव्ह फलंदाजी असते, ती मात्र पाहायला मिळते। त्याचा टी शर्ट क्रमांक सुद्धा आपण बघितला तर खऱ्या अर्थानं 17 आहे। 17चा आपण विचार केला तर साऊथ आफ्रिकेचा अर्थात एक स्फोटक फलंदाज एबी डी विलियर्स याची मात्र आठवण होते। तसेच आपल्या भारतीय संघाचा विचार केला तर ऋषभ पंत, अजिंक्य रहाणे या सर्वांची मात्र आठवण होत आहे। हा सुद्धा चांगला फटका, चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये, परंतु आता मात्र एलिव्हेशन ॲक्युरेट पाहायला मिळत नाहीये, उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळते। आणि तुषार पाटील उर्फ भाई याच्या माध्यमातून एक जबरदस्त दर्शनीय झेल पाहायला मिळतोय। फलंदाज ओमकार पाटील बॅक टू द पॅव्हलियन। नागेश मोरे, कौतुक करावं लागेल, आपल्या षटकामध्ये एक नक्कीच खराब चेंडू होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला फलंदाज ओमकारने, परंतु नक्कीच चांगला कमबॅक पाहायला मिळते, कारण चौथ्या चेंडूवरती मात्र ओमकारला बाद केलेला आहे। आणि या षटकातील शेवटले 2 चेंडू शिल्लक आहे। स्ट्राइक एंडला फलंदाज आहे तो म्हणजेच प्रसाद आहे स्ट्राइक एंडला। हा मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि मात्र सक्सेसफुल झालेला आहे, चेंडू जातोय बॅकवर्ड डीप पॉइंटच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। धन्यवाद। प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी पाहायला मिळते फलंदाजाचं, ज्या फटक्याचा शोध मित्रांनो झिम्बाब्वे संघामधील डेव्हिड हर्टन याने मात्र लावला होता, आणि तोच फटका आपण अर्थात प्रसादच्या माध्यमातून पाहतोय। रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, कधीतरी विकेट सुद्धा जाऊ शकते, परंतु या ठिकाणी सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास मात्र पाहायला मिळतोय प्रसादचा। आणि या चेंडूवरती षटकार आल्यानंतर आपण संघाची धावसंख्या बघितली तर 13 धावा मात्र धाफलकवत आल्या आहेत। 13 या धावसंख्येचा आपण विचार केला तर मुनाफ पटेल यांचा टी शर्ट क्रमांक आहे 13। हा मात्र बीमर स्वरूपाचा चेंडू आहे, पंचांकडनं मात्र नो चेंडूचा इशारा येतोय, अतिरिक्त 1 धाव मात्र पाहायला मिळेल। एका धावेच्या मदतीनं 14 धावा आलेल्या आहेत, आणि अजून सुद्धा या ठिकाणी
कदाचित एक बिमर जर चेंडू केला तर कदाचित या ठिकाणी मात्र गोलंदाजी सोडावी लागेल. लक्षात घ्या, फ्री हिट असेल, स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो म्हणजेच प्रसादला एक चांगली संधी आहे. फ्री हिटचा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर विचार केला तर रोहित शर्मा नेहमीच फायदा घेत असतो, परंतु या टेनिस क्रिकेटमध्ये या सामन्यामध्ये प्रसाद मात्र घेणार का? या चेंडूवर आखूड टप्प्याचा चेंडू बऱ्याच वेळा हवेमध्ये एलिव्हेशन ॲक्युरेट नाहीये. एक धाव कंप्लीट केलेली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि आता मात्र फ्री हिट असल्या कारणानं झेलबाद होणार नाहीये. एकच धाव फक्त आलेली आहे. सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करा आणि या संधीचं सोनं करता आली नाही, परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालं नाही आणि त्याच कारणास्तव फक्त एकच धाव आलेली आणि एका धावेच्या मदतीनं 15 धावा आलेल्या धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना कार्ले संघानं 2 महत्त्वपूर्ण फलंदाज सुद्धा गमावले. निनाद आणि ओमकार मात्र बाद झालेला आहे आणि 15 धावा सुद्धा खर्च झालेल्या आहेत. म्हणजे पप्पू खारकर हे संमिश्र स्वरूपाचं आपण षटक पाहणार आहोत जे झालं होतं. आता नवीन गोलंदाज येतोय मंदार म्हात्रे. मंदार म्हात्रेचा आपण विचार केला तर लोणारी गावातील हा खेळाडू अगदी अलिबाग तालुक्यामध्ये कुठेही आपला अलिबागचा संघ जर बाहेर तालुकास्तरीय स्पर्धा खेळण्यासाठी गेला तर त्या संघामध्ये सुद्धा मंदार म्हात्रेचा सहभाग असतो. एक लेफ्ट हँड फलंदाज आहे, आपण त्याला जास्त वेळ फलंदाजी करताना पाहतो, परंतु आज मात्र आपल्या संघासाठी, आपल्या लोकल संघासाठी या ठिकाणी आता मात्र गोलंदाजी स्वरूपात पाहायला मिळतोय. तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर आता मात्र धावसंख्येवरती अंकुश लावावा लागेल. आपण जर बघितलं तर 3 षटकांचा हा सामना आहे. 3 षटकामध्ये कमीत कमी धावेवरती रोखावं लागेल. परंतु जय हनुमान कार्ले संघाचा आपण विचार केला तर आतापर्यंत एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. जरी 2 विकेट्स मात्र गमावले असले तरी चांगलं टेम्परमेंट पाहायला मिळतोय, चांगला टेम्पो पाहायला मिळतोय. बॅटची कडे घेऊन एक तिथे फ्लाइंग स्लिप तैनात होता, परंतु हा मात्र चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद. 19 धावा आलेल्या धावफलकावरती 4 या चेंडूवरती आलेल्या आहेत आणि आता आपण एकंदरीत बघितलं तर मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी कार्ले संघाचा पाहायला मिळतोय. मंदार म्हात्रेच्या पहिल्या चेंडू चौकारल्यानंतर आता मात्र इम्प्रूव्हमेंट करावी लागेल, सुधारणा करावी लागेल. हा सुद्धा जबरदस्त चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये असलेले गुणवत्ता, आपल्यामध्ये असलेलं कौशल्य, आपल्यामध्ये असलेला दर्जा मंदार मात्र दाखवतोय. पहिला चेंडू सुद्धा एक चांगला होता, परंतु आपण विचार केला तर या ठिकाणी झेल उडाला होता. फ्लाइंग स्लिपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, पण तो चेंडू मात्र लॉंग स्टॉपच्या दिशेने गेला. 4 धावा या पहिल्या चेंडूवरती, या चेंडूवरती 1 धाव आलेली आहे. गोलंदाज मंदार म्हात्रेच्या षटकामध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज आहे अमोलचा आपण विचार केला तर हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, परंतु आता मात्र नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांकडे एक दाद मागितली होती. पंचांकडून कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. आपण जर बघितलं तर मिडल स्टंपला या ठिकाणी पिचिंग झाली होती आणि चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने गेला आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी पंचांनी मात्र हा चेंडू लिगल आहे असं दर्शविलं आणि आपण बघितलं तर तिसराही चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे. पहिल्या चेंडूवरती 1 चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. या चेंडूवरती मात्र कोणती धाव मात्र पाहायला मिळत नाहीये. हा सुद्धा फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न, 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळीच स्वतःला सावरलं, कंट्रोल केलं. कदाचित या ठिकाणी अमोल मात्र डेंजर झोन मध्ये जाऊ शकला असता आणि आता दोनही चेंडू रिसेंटली आपण बघितले ते मात्र निर्धाव आलेले आहेत. 20 धाव आलेल्या धाव फलकावरती चांगली या ठिकाणी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आता मात्र कुठेतरी धावेंवरती अंकुश लावण्याचं काम मंदार म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. येणारे 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. आता मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा मिसटायमिंग फटका पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल मंदारचं, कारण पहिल्याच चेंडूवरती चौकार आल्यानंतर बाकी उर्वरित चेंडूंचा आपण विचार केला तर या ठिकाणी मोठे फटके मारण्यापासून पूर्णतः वंचित ठेवलेला आहे. अगदी या षटकातील शेवटच्या 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. या एका चेंडूवरती जर एखादा मोठा चांगला फटका आला तर एक धावसंख्येला चांगला आकार येऊ शकतो, आपण एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकता. शेवटला चेंडू या षटकातील, हा सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली, पंचांकडे प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु पंच सुद्धा तितकेच सक्षम आहेत. कल्पेश म्हात्रे मॅन फ्रॉम कोरलई आणि त्यांच्या समवेत दुसरे पंच आहेत पुरुषोत्तम भगत मॅन फ्रॉम थेरोंडा.
हे दोनही मित्रांनो पंच बघितले तर ते पंचांच्या भूमिकेत आहेतच, परंतु आपण पुरुषोत्तम भगत यांचा विचार केला तर 40+ मग अलिबाग तालुका असेल किंवा पेन तालुका असेल किंवा पनवेल तालुका असेल, संपूर्ण रायगडभर अजून सुद्धा त्यांचा खेळ चालू आहे. क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी आहे, चांगली फलंदाजी आहे. आणि कल्पेश म्हात्रे कोर्ले यांचा आपण विचार केला तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा या खानावच्या मैदानावरती आपल्या संघाकडनं चांगली फलंदाजी केली होती. असे दोन पंच या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. अंतिम षटक आहे, निर्णायक षटक, आणि या निर्णायक षटकामध्ये गोलंदाज येतोय मनीष म्हात्रे. मनीष म्हात्रेचा आपण विचार केला तर लोणारी संघाकडनं भरपूर वर्ष खेळतोय, ज्याच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे. एक वेगवान गोलंदाज, त्याचप्रमाणे चांगला फलंदाज देखील आहे. परंतु आता मात्र स्ट्रायकिंगला जो फलंदाज आहे प्रसाद, हा मात्र पूर्णतः सेट झालेला आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आल्यानंतर वैयक्तिक आपण विचार केला तर 13 धावेचं योगदान आतापर्यंत दिलेलं आहे. संघाची धावसंख्या 20 लागते धावफलकावरती. हा मात्र सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु मग मनीषनं या ठिकाणी पूर्णतः फुटवर्क रीड केलं फलंदाजाचं, आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी फलंदाज बीट झालेला आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू हा जय हनुमान काले संघाला मात्र बॅकफुटवर घेऊन जाणार आहे. जिंकायचा असेल तर मोठे फटके घ्यावेच लागतील. प्रत्येक चेंडू किंबहुना बॅटवर घ्यावा लागेल, तरच आपण या आव्हानापर्यंत जे ठरवले ते मात्र पोहोचू शकाल. 3 षटकामध्ये कमीत कमी आपल्याला 50 ते 60 धावा कराव्याच लागतील, तरच आपण या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकाल. आता मात्र चेंडू जातो बॅटकड, पाहायला मिळतो चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेनं 4 धावांसाठी. चोवीस धावा लागते धावफलकावरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या षटकामध्ये. पहिला चेंडू जरी निर्धावाला असला तरी दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलेला आहे. या 4 धाव्यांची संघाची धावसंख्या 24 लागते धावफलकावरती. जर जिंकायचं असेल तर आता मात्र अशाच पद्धतीचे फटके घ्यावे लागतील. या स्पर्धेचा आपण विचार केला तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज, मोठमोठे चषक आहेत, आणि त्याच पद्धतीने सायकल, बॅट आणि शूज सुद्धा पाहायला मिळेल. चेंडू बऱ्याच वेळा हवेमध्ये एरियल शॉट पाहायला मिळतोय, आणि स्वतः मनीषनं त्या ठिकाणी झेल काही क्षणापर्यंत पकडला होता, पण तो अंतिम क्षणाला मात्र सुटला गेला. आणि या चेंडूवरती मात्र 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत, आणि 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 27 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. ज्या पद्धतीने धावा करण्याचा प्रयत्न केला होता त्या धावा मात्र येत नव्हत्या. या षटकाचा आपण विचार केला तर 3 चेंडूमागे 7 धावा आल्यानंतर आता मात्र एक चांगला आकार आलेला आहे. संघ टेम्परामेंट पकडलेला आहे. अर्थात फलंदाजी करणारा संघ जे हनुमान काले संघानं येणारे 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. ऑन साइडला क्षेत्ररक्षण एक लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. हा सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. अमोलकडनं भरपूर अपेक्षा आहेत, परंतु हा सुद्धा चेंडूवरती 22 रूपात 1 धाव पाहायला मिळेल, आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 28 लागते धावफलकावरती. 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटले 2 चेंडू येणं बाकी असेल. या 2 चेंडूंवरती पाहूया प्रसाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय, झेलकाली झेड तर मात्र सुटलेला आहे, आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या. तिसरीचा प्रयत्न करणार का, आणि तिसरीचा प्रयत्न केलेला आहे, आणि 3 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. ज्यावेळेस क्षेत्ररक्षक झेल पकडत होता त्यावेळेस सर्व रसिक प्रेक्षकांना सुद्धा वाटलं होतं की बॉडी लँग्वेजवरना हा झेल मात्र नक्कीच सुटणार, आणि तो मात्र झेल सुटलेला आहे. आणि या चेंडूवरती सुद्धा पप्पू या फलंदाजाचं कौतुक राहू गेल. 3 धावा धावून काढलेल्या आहेत. चांगली रनिंग पाहायला मिळते, आणि 3 धावेच्या समवेत 32 धावा 31 धावा लागतात धावफलकावरती. 31 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अंतिम चेंडू या षटकातील मनीष ज्याने संमिश्र स्वरूपाचं षटक टाकलं होतं, अगदी चौकार सुद्धा आलेला आहे. आणि दुसरा जर आपण विचार केला तर 2 वेळेस 3 धावा सुद्धा धावून काढलेल्या आहेत. तर शेवटला चेंडू या षटकातील स्ट्राईक एंडला फलंदाज अमोल आहे. जिंकायचं असेल तर आता मात्र या चेंडूवरती एक मोठा फटका आला तर एक चांगला स्कोर मात्र होऊ शकेल. आता मात्र लॉर्ड फुल टॉस तितका चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, आणि आता मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. 3 षटकांची सांगता. प्रथम सत्राच्या समाप्तीनंतर फलंदाजी करत असताना जे हनुमान काले संघानं 3 षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडू मागे या ठिकाणी 33 धावा जमा केलेल्या आहेत. 34 धावांचं लक्ष आहे, ते म्हणजेच रोहित पाटील पुरस्कृत लोणारी संघासमोर.
पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक या सामन्यांचा मनमुरादपणे आनंद लुटत आहेत त्या सर्वांचं पुन्हा या ठिकाणी स्वर्गीय सुनील पाटील चषक 2021 यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय आणि हे द्वितीय सत्र सुरू होईल तोपर्यंत पुन्हा एकदा घेऊन जातोय यासीन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद निशांत. स्वर्गवासी सुनील पाटील चषक 2021 आपण पाहताय. या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील दुसऱ्या फेरीचा सामना सुरू आहे मैदानावरती. जय हनुमान कारले विपक्ष रोहित पाटील पुरस्कृत लोणारे या दोन संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 3 षटकांच्या या सामन्यामध्ये 33 धावा जोडल्या होत्या. प्रसाद यांनी पुन्हा एकदा अप्रतिम फलंदाजी केली होती. 23 धावा नाबाद त्याने फटकावल्या. निनाद आणि अमोल हे मात्र जास्त धावा जमवू शकले नाहीत. ओमकार यांनी एक षटकार जरूर लगावला आणि त्याच्याच आधारे आपण पाहतोय एक सन्मानपूर्वक धावसंख्या इथे उभारण्यामध्ये यश आलंय. ते अर्थातच जय हनुमान कारले या संघाला. रोशन पाटील आणि सलामीचा फलंदाज त्याचा जोडीदार मंदार मात्रे आपण पाहतोय. रोहित पाटील पुरस्कृत लोणारे या संघातर्फे सलामीसाठी आलेले आहेत. ओपनिंग पेअर आणि कोणत्याही प्रकारचं इथे रिस्ट्रिक्शन असणार नाहीये. पॉवर प्लेचा खेळ नसेल त्याच कारणास्तव एक डीप मिड विकेट एक लॉंग ऑन आपण पाहतोय. त्याचप्रमाणे एक लॉंग डावखुरा फलंदाज आणि त्या कारणास्तव डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. एक शॉर्ट थर्ड मॅन एक शॉर्ट फाईन लेग शॉर्ट पॉइंट एक डीप कव्हर आणि एक लॉंग ऑफ असं हे क्षेत्ररक्षण सजवलंय ओमकार पाटील यांनी. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषामध्ये. ओमकार पाटिल की पहली गेंद राइट आर्म राउंड द विकेट. फुल टॉस गेंद पॉइंट के ऊपर से खेला. डीप पॉइंट खाली गेंद दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए. गेंद देखिए बहुत दूर तक ट्रैवल कर रही है क्योंकि शॉट में इतनी ताकत थी दम था. फुल टॉस गेंद ऑफ स्टंप पर जैसे ही देखी उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ स्क्वायर कट किया था और तकरीबन 100 मीटर या 100 मीटर से भी ज्यादा दूरी उस गेंद ने पार की. 4 रन यहां पे मिलेंगे. चौके की सहायता से खाता खोला मंदार मात्रे ने अपना और अपने टीम का. ओमकार को अपनी गेंदबाजी में परिवर्तन करना होगा बदलाव करना होगा. मगर फिर से एक बार उसी तरह की गेंद बस थोड़ी सी स्लोवर बनती और इसी के साथ बैकवर्ड डी पॉइंट सीमारेखा के बाहर. गेंद 4 रनों के लिए. धन्यवाद डीजे. बैक टू बैक 2 चौके यहां पे आते हुए ओमकार पाटिल के सामने हालांकि एक मौका है. बड़े बल्लेबाज के सामने अगर अच्छी गेंदबाजी करोगे तो आपका नाम हो सकता है. इस मरतबा देखिए ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को जबरदस्ती स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद तक बिल्कुल नहीं पहुंच पाए. अपने आप को हालांकि वो गिर गए थे
गेंद और बल्ले का भी कोई संपर्क नहीं था। थर्ड मैन की दिशा में अमोल गरत ने उस गेंद को रोका और इसी वजह से रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं। पहले ओवर की 3 गेंदें हो चुकी है, 3 गेंदों में 8 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 34 रनों की जरूरत, 3 ओवर का यह मुकाबला। जी हाँ, इसी तरह की गेंदबाजी करनी होगी, तब जाके आपको कामयाबी मिल सकती है। इस मरतबा शायद बल्लेबाज थोड़े से चोटिल हुए हैं, हम आशा करते हैं कि ये चोट गंभीर ना हो। ऊपर वाले से दुआ करेंगे कि ये चोट ज़्यादा गंभीर ना हो और फिर से एक बार जल्दी से जल्दी खेलने के लिए मंदार मात्र तैयार होंगे। गेंद शायद थोड़ी सी नीची रही थी और अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की मंदार ने। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था और शायद उनके पैड से टकराई थी, सेंटर पैड से, और इसी वजह से थोड़े से दर्द यहाँ पे महसूस कर रहे हैं मंदार। थोड़ी देर के बाद ज़रूर यहाँ पे मैच फिर से एक बार शुरू होगा, मगर इस प्रतियोगिता का ये प्रयोजन बहुत ही प्रशंसनीय मैं कहूँगा। स्वर्गवासी सुनील पाटिल चषक 2021। या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते तब्बल 70,000 रुपये रोख आणि आकर्षक झळाळता चषक। त्या चषकावरती निशांत मी पाहिलं की मला बऱ्याच वेळा वाटत होतं की चषक माझ्याकडे पाहतोय, त्याच्यामध्ये 2 डोळे आहेत पहा। माझ्या नजरेतून तुला पाहावं लागेल। त्याच्यावरती 2 डोळे आहेत, त्याच्यावरती एक मुकुट आहे, 2 कान आहेत आणि तो चषक आपल्याकडे पाहतोय। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 70,000 रुपये आणि आकर्षक झळाळता चमचमणारा चषक। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 40,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी 20,000 रुपये आणि आकर्षक चषक। उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सुद्धा आकर्षक आणि सुंदर ट्रॉफीज इथे देऊन त्या खेळाडूंना आपण सन्मानित करणार आहोत। त्याचप्रमाणे सर्वात जे आकर्षण असणार आहे ते अर्थात मालिकावीर कोण ठरणार या स्पर्धेचा। मालिकावीरास इथे एक स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे मला इथे शूज पाहायला मिळतात। उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी एक शूजची जोडी, त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी एक सुंदर अशी बॅट असेल, गब्बरची बॅट, अर्थात शाहिद शेख यांच्या नावानं हा ब्रँड गब्बर हा आलेला आहे मार्केटमध्ये आणि त्या ब्रँडची एक ब्रँडेड बॅट आपल्याला मिळणार आहे। या आयोजन कमिटीचे आपण अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करूया की त्यांनी एक मोठी, या आपल्या परिसरामधील सर्वात मोठी जरी मी म्हटलं तरी ते वावगं ठरू नये अशी एक मोठी स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे। आणि इथे दूरवरून मोठ्या मोठ्या गावातून आपण पाहतोय संघ खेळण्यासाठी आलेले आहेत। क्रिकेटचा आनंद आपण 3 दिवस सलग उठवला। आज सुद्धा या शेवटच्या दिवसामध्ये अनेक क्रिकेटचे चाहते या मैदानावरती हजेरी लावतील यात तीळ मात्र शंका नाहीये। आता मात्र यूट्यूबच्या साह्यानं जवळजवळ 500 ते 600 लोक ही स्पर्धा पाहतायत। काही आपल्या कामानिमित्त बाहेर गावी गेलेले आहेत, काही आपल्या ड्युटीवरती गेलेले आहेत, काही आपल्या व्यवसायामध्ये मग्न आहेत, परंतु जशी त्यांना उसंत मिळेल, जसा वेळ मिळेल तसे त्यांचे पाय आपसुकच या मैदानावरती चालले जातील। तर पुन्हा एकदा मंदार तयार झालेला आहे, खेलने सज्ज होता है। तो चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं जहां पे रनों की संख्या मैं याद दिलाना चाहूंगा। 8 रन स्कोरबोर्ड पर, 4 गेंदें हो चुकी है। पहले 2 गेंदों पर 2 चौके, उसके बाद मंदार को 2 गेंदें उन्होंने बिंदी की। अब 2 गेंदें बची है इस पहले ओवर की। ओमकार पाटिल, जी हाँ, फुल टॉस गेंद
और मजबूर किया मंदार को ऑफ स्टंप की दिशा में खेलने के लिए। गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में, फील्ड जब तक हो तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले। 1 रन मुकम्मल कर लिया, रनों की संख्या 9 रन, बिना कोई नुकसान। पहला ओवर प्रगति पर। 34 रनों के जवाब में अंतिम गेंद। ओमकार पाटिल ने 2-3 सालों में बहुत ही अपनी अच्छी पकड़ निर्माण की है, टेनिस क्रिकेट में अच्छी पहचान बनाई है और एक मुख्य अस्त्र के रूप में जय हनुमान कार्ले के टीम के खिलाड़ी माने जाते हैं। राइट हैंडेड बल्लेबाज रोशन पाटिल पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर। उनके लिए फील्ड की सजावट देखिए। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद। इस लाइन पर अगर गेंदबाजी करोगे तो कितना भी बड़ा बल्लेबाज हो, इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक खेलना इतना आसान नहीं होगा। यहाँ से सीखना होगा आपको। मगर कुछ भी हो, जय हनुमान कार्ले के इस पहले ओवर में काफ़ी प्रभावित किया है ओमकार ने। पहले 2 गेंदों में 8 रन खर्च करने वाले ओमकार ने अंतिम 4 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया। बहुत ही अच्छी वापसी, शानदार कमबैक देखने को मिला। अब जीतने के लिए यहाँ से हमारे गुण लेखक जी पप्पू खारकर मुझे बताते हुए 12 गेंदे और 25 रनों की ज़रूरत, 12.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। अर्थात इसका दूसरा मतलब ये भी है कि हर एक ओवर में कम से कम एक बड़ा स्ट्रोक अगर यहाँ पे आता है तो ये मैच रोहित पाटिल पुरस्कृत लोनारे की टीम के पक्ष में जरूर जाएगा। और उसी तरह ये भी सोच सकते हैं कि गेंदबाज अगर यहाँ पे किफ़ायती गेंदबाजी करेंगे, 1 या 2 विकेट चटकाएंगे, 2 गेंदे डॉट करेंगे और 5 या 6 रन खर्च करेंगे या 7 या 8 रन खर्च करेंगे तो अंतिम ओवर में अच्छा खासा टेंशन आ सकता है, मनोवैज्ञानिक दबाव आ सकता है बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर। तो ये ओवर काफी क्रूशल होगा। प्रसाद आए हैं। जी हाँ, प्रसाद ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है। सेफ स्लॉट जिसे कहा जाता है, सेफ रीजन में गेंद को लैंड किया था। ऑफ स्टंप के बाहर यॉर्कर हमें देखने को मिला। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक भी था, अच्छा ड्राइव देखने को मिला, ऑफ ड्राइव मंदार के बल्ले से। और डीप कवर में फील्डर थोड़े से फंबल हुए, जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन तब्दील किया बल्लेबाज ने। स्ट्राइक अपने हाथों में रखा है मंदार ने। इन 2 रनों के साथ 11 रन स्कोरबोर्ड पर। जी हाँ, बैक टू द बॉलर, बहुत ही बढ़िया यॉर्कर, खोद कर उसे खेला था, फील्ड करने की कोशिश की मगर उनके हाथों से टकरा कर गेंद निकल गई थी। उसका फायदा उठाया फिर से एक बार बल्लेबाजों ने। मगर ये अच्छी बात है जय हनुमान कार्ले के लिए कि बल्लेबाजों को दौड़ा रहे हैं। प्रसाद ने बहुत ही अच्छी शुरुआत की है, दोनों भी बहुत ही बढ़िया गेंदें लैंड की है। सही लंबाई, सही दिशा का इस्तेमाल देखने को मिला और बल्लेबाजों को यहाँ पे दौड़ने पर मजबूर किया है। आसानी के साथ यहाँ पे रन बटोरना मुश्किल हो रहा है मंदार जैसे बल्लेबाज को। मंदार को जैसे ही रूम मिलता है, जैसे ही वहाँ पे जगह मिलेगी वो और मौका मिलेगा, उस मौके को बिल्कुल छोड़ेंगे नहीं। इस मरतबा उल्टे हाथ से खेलने की कोशिश की, लेग बिफोर द विकेट का बहुत बड़ा अपील, मगर अंपायर जी ने उसे नकारा, सीधे से खारिज कर दिया। मगर कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी मैं कहूंगा प्रसाद की। लगातार 3 गेंदें उन्होंने इस तरह से डाली है कि एक बड़े बल्लेबाज मंदार मादरे को यहाँ पे उन्होंने आश्चर्यचकित किया है। हाथ खोलने का बिल्कुल मौका नहीं है, अपने कंधे खोलने का बिल्कुल मौका नहीं है, बड़ा स्ट्रोक यहाँ पे बिल्कुल लगाने का मौका नहीं है। बड़े स्ट्रोक से वंचित अब तक रखा है और इसी वजह से मनोवैज्ञानिक दबाव अब बल्लेबाजों के ऊपर यहाँ पे आता हुआ, क्योंकि 13 रन स्कोरबोर्ड पर जीतने के लिए बचे हुए 9 गेंदों में 21 रनों की जरूरत। ओहो, फिर से एक बार शानदार गेंद, नहीं हो सकती क्योंकि लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद कट होकर अंदर की तरफ जरूर आई थी मगर लेग स्टंप को छोड़ के चली गई और इसी वजह से अंपायर कल्पेश मात्रे ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ता हुआ 14 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 9 गेंदें और 20 रनों की जरूरत। मंदार मात्रे स्ट्राइक एंड पर, हालांकि थोड़े से चोटिल हुए थे।
ओहो, बहुत ही बढ़िया, बाल बाल बच गए शायद, मगर यह अंपायर जी की तरफ से वाइट का इशारा फिर से एक बार। लेग स्टंप को तकरीबन चाटती हुई गेंद निकल गई थी। प्रसाद की सोच की मैं सराहना करना चाहूंगा। प्रसाद बहुत ही बढ़िया सोच रहे हैं, हालांकि लगातार 2 गेंदें वाइड जरूर, मगर यहाँ पे मैं कहूंगा कि मंदार का तकदीर अच्छा, क्योंकि ये लेग स्टिक उखाड़ने वाली गेंदें, क्योंकि ऑफ स्टंप पर सफल होकर खेलने की कोशिश कर रहे थे और वो उन्होंने देख लिया है, परख लिया है। लोअर फुल टॉस, स्लोवर वन करने की कोशिश और मंदार उसी ताक में थे और मंदार ने उसे खेल दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा की बाहर, 6 रन। सन्माननीय रवींद्र मॅन फ्रॉम तेरोंडा उर्फ बबल्या चौलकर, रवींद्र चौलकर यांचं इथे आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। और इस मर्तबा देखिए अच्छी स्पोर्ट्समैनशिप देखने को मिली। मंदार ने बिल्कुल अंपायर के ऊपर देखा भी नहीं और जैसे ही गेंद बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था वैसे ही उन्होंने पैवेलियन का रास्ता नापने की शुरुआत की। बहुत ही अच्छी स्पोर्ट्समैनशिप मंदार की और इसी के साथ मंदार बैक टू द पैवेलियन, 21 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। आणि सन्माननीय राम हाले मॅन फ्रॉम तेरोंडा यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। राम हाले जवळजवळ 50शी पार केलेली खेळाडू, परंतु अजूनही हँडसम, त्याचप्रमाणे त्यांचे स्टायलिस्ट आणि त्यांच्या बॉडी फिटनेसचं काय राज आहे हे नक्कीच आपल्याला त्यांना पर्सनलला विचारावं लागेल। जबरदस्त बॉडी त्यांनी मेंटेन केलेली आहे। 50च्या वर वय असलेले असे बरेच लोक आपण पाहतो, परंतु बऱ्याच वेळा म्हटलं जातं की सर्व गोष्टी येतात आणि सर्व गोष्टी जातात सुद्धा, परंतु एकदा का ढेरी आली की ती जात नाही। इस बीच बहुत ही अच्छी गेंद, प्रसाद की जितनी तारीफ करे उतनी कम। इतने प्रेशर में जिस अंदाज के साथ उन्होंने गेंदबाजी की है, एक स्लोवर वन करने की कोशिश की, एक प्रयोग किया था उन्होंने, मगर वो प्रयास उनके, हालांकि उनको नुकसान हुआ, छक्का जरूर लगा, मगर बाकी की 5 गेंदें इस तरह से उन्होंने डाली है कि बड़े बल्लेबाज उनके सामने थे, उसका बिल्कुल उन्होंने प्रेशर नहीं लिया और बल्लेबाजों को रोक के रखा और यहाँ पे उनका विकेट भी चटकाया। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 22 रन। अब जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में 12 रनों की जरूरत, यानी मैच अभी भी बना हुआ है समान रूप से। दोनों टीमों के तरफ ये मैच जा सकता है। 12 रनों की जरूरत। बावीस झालेले आहेत धावा। पहिल्या षटकाला 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा, एकूण 22 धावा झालेल्या आहेत। 34 धावा जिंकण्यासाठी अर्थात 12 धावांची गरज निर्धारित आणि उर्वरित 6 चेंडूंमध्ये। 6 गेंदे 12 रन। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सागर थड़े और नॉन स्ट्राइक के एंड पर रोशन पाटिल। अब यहाँ पे अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज, जिनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। लास्ट मैच में इस गेंदबाज ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी, बल्लेबाजों को रनों से वंचित किया था, कुछ हद तक विकेट भी चटकाए थे, शायद 3 विकेट चटकाए थे एक ही ओवर में, वही ये गेंदबाज। नितेश मानकर
जी हाँ, देखिए बहुत ही शानदार यॉर्कर और पहली गेंद के ऊपर सागर थड़े को बीट किया रनआउट के रूप में। पहली गेंद के ऊपर एक झटका लगता हुआ। इनकी खासियत है यॉर्कर, लोअर फुल टॉस, परफेक्शन है इस गेंदबाज में। लास्ट एक विकेट टेकिंग गेंदबाज जो कहते हैं ना, वो नितेश यहाँ पे मुझे नजर आते हुए। इसके पहले भी उन्होंने 1 ओवर मात्र डाला था, मगर एक ही ओवर में 3 बल्लेबाजों को चलता किया था। और इस ओवर में देखिए क्रूशल मूवमेंट में जब विकेट की सख्त जरूरत थी, जय हनुमान कार्ले को पहली गेंद के ऊपर विकेट दिलाई। नितेश मानकर फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट। ये देखिए इस मरतबा ओवर पिच गेंद, और उस गेंद का फायदा उठाते हुए बहुत ही बढ़िया तरीके से खेला। धन्यवाद डीजे। मनीष मात्रे हालांकि पहली गेंद का सामना कर रहे थे। देखिए मगर कितना आत्मविश्वास है मनीष को अपने बल्लेबाजी पर। जैसे ही ओवर पिच गेंद देखी, सीधे बल्ले से खेला, बिल्कुल आड़े बल्ले से नहीं खेला, और इसी वजह से गेंद लॉन्ग ऑन सीमारेखा के बाहर चली गई। जी हां, फिर से एक बार अच्छा स्ट्रोक, डीप शॉर्ट पॉइंट की दिशा में फील्डर तैनात, अच्छी फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग। 1 रन यहां पे रोका अपने टीम के लिए, और एक रन यहां पे बहुत ही कीमती। 3 गेंदें बची है, 6 रनों की जरूरत। रोमांचकारी मैच होता हुआ बिल्कुल नहीं लगा था कि इस तरह से रोमांचकारी मोड़ देखने को मिलेगा, और इसी को कहते हैं क्रिकेट। मैं अक्सर कहता हूं दोस्तों, क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता है। अनप्रेडिक्टेबल, अविश्वसनीय, अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल। 3 गेंदें 6 रन। अब ये मैच किसके पक्ष में जाएगा? अगर अच्छी गेंदबाजी होगी तो गेंदबाजों के पक्ष में। इस बीच मिड विकेट की दिशा में फिर से एक बार विकेट टेकर गेंदबाज नितेश कामयाब होते हुए, वक्त रहते हुए फिर से एक बार विकेट अपने टीम को दिलाई, और अब यहां पे ये मैच हेवी होता हुआ। बहुत ही शानदार गेंदबाजी। इस सिचुएशन में जब गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जाते हैं तो सही मायनों में बहुत दबाव होता है, बहुत ही टेंशन होता है, हाथ कांपते हैं। मगर यहाँ पे नितेश मानकर ने जिस धैर्य के साथ गेंदबाजी की है, मानना पड़ेगा, क्योंकि मनीष मात्रे जैसे अच्छे बल्लेबाज उनके सामने थे, उसी के साथ सागर थड़े जैसे बल्लेबाज सामने थे। 4 गेंदों में 2 बल्लेबाजों को चलता किया है, 1 छक्का और 1 डॉट गेंद भी देखने को मिली। अगली गेंद मनीष की, फुल टॉस गेंद नहीं कर सकते, लेग स्टंप पर फुल टॉस करने की गलती, और रोशन बिल्कुल बख्शने के मूड में नहीं थे। गेंद सीमारेखा के बाहर, 6 रन।